आम्ही चारही उमेदवार निवडून येणार आहे. आज जिथे काही उमेदवार दिले चुकीचे त्यांची पायाखालची वाळू आज सरकलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल की आता किती गर्दी होती, लोकांच्या भावना काय आहेत. हे सचिन किंवा चेतन हा दोघांपैकी कोणालाही उमेदवारी दिली असती तरी हे विनिंग कॅन्डिडेट आहेत त्या भागातले 100%. हे जनतेला विचारा, तुम्ही चौकशी करा. आमचं सचिनचं गाव 4,500 मताचं गाव, पूर्ण गाव त्याच्या मागे उभं राहिलं असतं आणि त्या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेला त्याचा फायदा झाला असं. असे चांगले उमेदवार त्या ठिकाणी नाकारून आमचा अन्याय केलेला आहे, खूप मोठा अन्याय. माझं तर परवाचा प्रसंग आहे की मी अजितदादांकडे गेलो, आम्ही सगळे दादांना आम्ही परवा दिवशी फॉर्म भरायच्या दिवशी 9:30ला भेटलं. तिथं माऊली कटके होते. त्या ठिकाणी दादांना म्हणलं असं 25 वर्ष काम करतो मी, याची कामाची हे सांगितले. समोरचा उमेदवार आज आलाय, जो आलाय तो कधी मिटिंगला उपस्थित नाही, कधी त्यांनी पक्षाचं काम केलेलं नाही, त्याला गावांची कुठली माहिती नाही. तुम्ही त्याला पंचायत समिती द्या. ते आरक्षण पडायच्या आधी जिल्हा परिषदेच्या महिला लढवाय तयार होते. मी महिला मागच्या वेळी पंचायत समितीला नाही उभी करणार, यावेळी पण म्हणलं जिल्हा परिषद. मी इतक्या वर्ष 25 वर्ष काम करतोय जिल्हा परिषद लढवण्याकरता, निष्ठावंत आहे मी, कुठले पक्ष बदलले नाही. आदरणीय दादांवर विश्वास ठेवून दादांबरोबर गेलो आम्ही सर्व लोक. आज दादा म्हणले त्याच्यात काय, तुला तिकीट द्या तू. मी दादा म्हणलो 6 दिवस झाले फॉर्म नाही भरलेला, आज तुम्ही देत. काही लोकांनी माझ्याबद्दल सांगितलं असेल त्याची शहानिशा करा, खरं खोटं करा काय. आणि पक्षाचा अधिकार तुमचा आहे तिकीट द्यायचं का ना करायचं, पण चुकीचं आहे आणि तिकीट ना करणार. अरे मी म्हणले शब्द देतो तुला, तू जा फॉर्म भरायला. आणि तिथनं त्यांनी फोन करून आमदारांना सांगितलं की त्यांना हे बी फॉर्म द्या. आणि मी फॉर्म भरायला गेलो, उशीर झाला. फॉर्म दाखल केला 2:30 वाजता बारामतीवरून येऊन, आणि तेवढ्यात हे बी फॉर्म माझा विकला गेलाय. तिथं आर्थिक मोठं काय ते देवाणघेवाण झाली आणि माझ्या एक निष्ठावंत कार्यकर्ते खूप मोठा अन्याय झालेला आहे. आम्ही कधी पक्ष बदलले नाही ना, दुसऱ्या पक्षात गेलो. मला काल तिथं आवर्जून सांगायचे, तुतारी फॉर्म देत होती, BJP देत होती, आम्हा सगळ्यांनाच. तिथं धनुष्यमन, शिवसेना हे तिन्ही पक्ष, काँग्रेस हे 4ही पक्ष आम्हाला देत होते. पण काय झालं असतं, आमची पक्षनिष्ठा नाही असं लक्षात आलं असतं लोक. आम्ही पक्षाशी इमानदार होतो. आता पुढच्या काळात आम्ही तिघही ठरवतोय 4 जण की लोकांचा कौल घेणार आहे. जनता आमच्या बरोबर असेल, आमचं विजयाचं आकडेवारी जुळली तर 100% आम्ही लढणार.